Hi, I'm Zanvi Saruke, and maybe I'm recording this video just to let you know that very good लिखा आहे. ओके, आणि ते मी काय लिहिलंय ते मी आता तुम्हाला 2 मिनिटात असं सांगणार आहे. सो मी एक कविता लिहिली. त्या कवितेचं शीर्षक असं आहे की कदाचित तुझ्यासाठी. आता ही जेव्हा मी कविता लिहिली होती, ओके, कधी लिहिली होती ती म्हणजे 2 दिवसात. चूक बसामध्ये ते 2 दिवस आहे. ओके, सो आय नो माझे व्हिडिओज अगदी अनफिल्टर्ड असतात, बट लाईफ इज ऑल्सो अनफिल्टर्ड, कारण त्याच्यावर मी कसं फिल्टर अँड आय डोंट वॉन्ट बी ॲट ॲस्थेटिक अँड ब्ला चीजेस ओव्हर. आयुष्य असंच असतं अनफिल्टर्ड. सो लेट माय व्हिडिओ टू बी अन अनफिल्टर्ड व्हिडिओ. सो ओके, सो आय वॉज टॉकिंग अबाउट द व्हिडिओ, आणि तो म्हणजे मी 2 दिवस आधी लिहिला. व्हिडिओ नाही, कविता 2 दिवस आधी लिहिली. सो त्याच्या मागचं जे लिहिण्याचा माझा उद्देश असा होता की माझ्यावर कोण कविता लिहिणार ना आता, तर मी माझ्यासाठीच लिहिते आणि मीच वाचून दाखवते आणि मीच खुश होते. सो मोदीजींनी जे सांगितलं होतं की आत्मनिर्भर बना, ते मी बनतीये. ओके, सो सिरियस जे की मी कधी होत नाही. पोएट्री. कदाचित तुझ्या तारे रोज भरतो हनुकीत, कदाचित फक्त तुझ्यासाठी. रोज एक नवे स्वप्न रंगवतो आपल्या इंद्रधनुष्याचे, कदाचित फक्त तुझ्यासाठी. रोज एक तारा तुटून जातो, तोही फक्त तुझ्यासाठी, आणि कदाचित मीही आहे फक्त तुझ्यासाठी. मीही असतो तिथे तिच्या मागे, ती उडते पडते कधी कधी रुसते सुद्धा. मी असतो एका कोपऱ्यात, बघत असतो मी तिच्या डोळ्यातील नितांत वाहत असणारे स्वप्न नाही, ज्या अथांग वाहत असतं तिच्या डोळ्यातून. आणि ना मी शिकतो तिच्याकडून. मी शिकतो की स्वप्न कसे बघतात. जग जरी फिरत आहे अवतीभोवती, सूर्य उगवतही आहे, चांदण्या नितांत फुलतात, कदाचित फक्त तिच्यासाठी. तिला पाहतो मी रोज, ती जणू समुद्रात सापडलेली शिंपल्यांसारखी, जणू सागरात लपलेल्या मोत्यासारखी. तिला बघताना मला एकच गीता केली, ते म्हणजे शिंपल्याचे शोभे Yeah, that's it. This was my poetry. जिचं नाव होतं कदाचित फक्त तुझ्यासाठी. Yeah, that's it. I'm happy about like मी जे पण लिहिलंय. तुम्हाला कविता कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून प्लीज सांगा, तो मला पण छान वाटेल. यातल्या ज्या माझ्या फेवरेट लाईन्स आहे ना, ती म्हणजे तिला पाहतो मी रोज, तिला पाहतो मी रोज, ती जणू समुद्रात सापडलेल्या शिंपल्यांसारखी, ती जणू सागरात लपलेल्या मोत्यांसारखी. समुद्रात सापडलेल्या शिंपल्यांसारखी. बट नंतर त्याला आठवतं, ओके, आय हॅव अ बेटर व्हर्जन ऑफ इट टू, दॅट इज ती जणू सागरात एकदम आत लपलेल्या त्या मोत्यांसारखी. शिंपले हे कमी आहेत तिच्यासमोर. म्हणून तो थांबून परत बोलतो की ती जणू सागरात सापडलेल्या मोत्यांसारखी.
म्हणूनच खाली मी लिहिलंय की शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात. Because when he writes or thinks that ती शिंपल्यांसारखी आहे समुद्रात सापडलेल्या, पण नंतर त्याला आठवतं नाही यार, शिंपले तर खूप कमी आहेत तिच्यासमोर, ती तर मोत्यांसारखी आहे. इट्स प्रिटी ओके. तर ही होती माझी आजची कविता. आय होप दॅट तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असेल. तुमची यातली फेवरेट लाईन कोणती ती तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. Okay. Till then, bye. See you tomorrow. And please subscribe to channel and like, share, whatever तुमच्या ज्याला कोणाला पाठवायचे असेल त्याला पाठवा. Okay. Thank you so much.